नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जीवा आणि नंदिनी दोघंही लग्न मंडपात पोहोचलेले असतात, परंतु समोर बघता तर काय की पार्थ आणि काव्या दोघांचंही आता लग्न झालेलं असतं. त्या दोघांना लग्न केलेलं बघून नंदिनी आणि जीवाच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. त्यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी आणि जीवा दोघंही आता पार्थ आणि काव्याकडे जातात. जीवा हा काव्याकडे बघत असतो आणि नंदिनी ही पार्थकडे बघत असते. ज्यावेळी जीवा काव्याकडे बघत असतो त्यावेळी सगळा भूतकाळ हा त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो. जीवासोबत घालवलेले क्षण त्याला आठवत असतात. खरं तर आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं. लवकरच आम्ही घरी सगळं काही सांगणार होतो. दादाच्या लग्नानंतर मला हिच्याशी लग्न करायचं होतं आणि हे सगळं मी काय बघतोय की काव्याचं माझ्याच दादाशी लग्न झालंय. हा सगळा काय प्रकार आहे? हा सगळा काय प्रकार चाललाय? जीवाला काहीच कळायला मार्ग नसतो. जीवा आता प्रचंड टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो फक्त काव्याकडे बघत असतो. काव्याची सुद्धा सेम रिॲक्शन असते. काव्याला सुद्धा जीवाशीच लग्न करायचं असतं. ती विचार करत असते की एवढं सगळं घडून गेलं, हा जीवा होता कुठे आणि कुठे गेला होता हा? आणि ताई अशी अचानक कशी काय आली आहे? ताई अशी अचानक कशी काय आली आहे? तिला काहीही कळायला मार्ग नसतो. तर नंदिनीची सुद्धा सगळी स्वप्न आता मोडलेली असतात. नंदिनीला ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं खूपच अवघड जात असतं. कारण ज्या मंडपात तिचं लग्न होणार होतं त्याच मंडपात तिच्या नवऱ्याचं तिच्याच बहिणीशी लग्न लावण्यात आलंय. ही गोष्ट नंदिनीसाठी खूपच धक्कादायक असते, जिचा तिने कधी विचारही केला नव्हता. स्वप्नातही तिला कधी असं वाटलं नव्हतं असा काहीतरी प्रकार तिच्यासमोर घडलेला असतो. नंदिनी फक्त पार्थकडे बघत असते आणि पार्थ नंदिनीकडे बघत असतो. पार्थलाही प्रश्न पडलेला असतो की नंदिनी कुठे होती आणि एवढ्या वेळापासून कुठे होती नंदिनी? अचानक कशी काही इथे आली आणि तिच्यासोबत जीवा देखील होता. हे सगळं काय चाललंय? हा सगळा काय प्रकार चाललाय? याचं उत्तर सुद्धा पार्थकडे नसतं. मंडळी, जर व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर घरातले सर्वजण नंदिनीकडे बघू लागतात. नंदिनी अशी अचानक लग्नात कशी काय आली? सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यावेळी बाबा मात्र खूप चिडलेले असतात. नंदिनीचे बाबा खूप चिडलेले असतात, कारण त्या व्हिडिओमुळे त्यांना असं वाटत असतं की नंदिनीचं प्रेम आहे कुठल्या मुलावर, म्हणून नंदिनी पळून गेली आहे आणि आता ती तिचं तोंड घेऊन इथं कशाला आली आहे? एवढं सगळं घडल्यानंतर आता ती इथे का आली आहे? हा प्रश्न तिच्या बाबांना पडलेला असतो आणि तिचे बाबा आता नंदिनीला जाब विचारतात की कुठे होतीस तू? अगं, तुला किती फोन ट्राय केले, काय घडलं इथे तुला माहिती आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते की 1 मिनिट बाबा, हा सगळा काय प्रकार चालला इथे? पार्थचं लग्न काव्याशी? हे सगळं काय बघते मी? नंदिनीचे बाबा नंदिनीला म्हणतात की अगं नंदिनी, जेव्हा तू लग्न मंडपातून निघून गेलीस तेव्हा इकडे सगळा काय प्रकार झाला हे तुला नाही माहिती. इकडं खूप काही होऊन गेलंय ग, परंतु मला सांग की तू कुठे होतीस? कोणासोबत होतीस तू? जीवाच्या तोंडाला वगैरे लागलेलं असतं, त्याच्या तोंडातून रक्त येत असतं. ते बघून जीवाची आई जीवाला विचारते की जीवा, तू ठीक तर आहेस ना? तू तर नंदिनीसोबत आलाय, नक्की काय प्रकार झालाय? काय घडलंय सगळं? तर आता लोक चर्चा करू लागतात. गावातली लोक म्हणू लागतात की अरे, ही तर तीच मुलगी आहे, नवरी मुलगी जी लग्नातून पळून गेली होती. आणि हा कोण आहे? हा तर नवरदेवाचा भाऊ आहे. म्हणजे नवरदेवाच्या भावासोबतच ही पोरगी पळून गेली होती की काय? काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी? म्हणजे घरातल्या घरातच किती लफडे करतात हे लोक, असं गावातली लोक आता डायरेक्ट तोंडावर बोलायला सुरुवात करतात. एकतर घरातल्यांना या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नसतं की नक्की घडलंय तरी काय. त्यामुळे गावातले लोक जे काही म्हणत असतात त्यावरच घरातले पहिल्यांदा विश्वास ठेवतात. मामा म्हणतात की अगं, स्वतःचं तोंड काळं करून निघून गेलीस इथून. इथं तू निघून गेल्यानंतर काय काय घडू शकतं याचा विचार तरी केलास का गं नंदिनी तू? आजी म्हणत असते की नंदिनी, अगं इथे काय काय होऊन गेलं तुला कळलं का? आणि का केलंस तू असं? का वागलीस तू असं? त्यावेळी नंदिनी म्हणते की थांबा. नंदिनी आता सर्वांना सांगू लागते की मी काय पळून नव्हते गेले, तर मला किडनॅप केलं गेलं होतं. नंदिनीच्या तोंडून हे शब्द ऐकून सगळ्यांना तिथे धक्का बसलेला असतो. पार्थ त्यावेळी विचारतो की कोणी केलं होतं तुम्हाला किडनॅप? नंदिनी सांगते की मला दीपकने किडनॅप केलं होतं. दीपक, जो आमच्या आनंद निवासमध्ये राहायचा. ज्यावेळी मी गौरी पूजायला बसले होते त्याच वेळी तो माझ्या मागणं आला. कुठून आला काय माहिती, आणि त्याने माझं तोंड दाबलं.
त्याच्यासोबत त्याला मदत करायला त्याचा मित्र देखील होता. त्या दोघांनीही मला गाडीमध्ये बसवलं. त्यांनी माझं तोंड बांधलं होतं जेणेकरून मी आरडाओरडा करू नये. त्यांनी मला गाडीत बसवलं आणि ज्यावेळी गाडीतून ते मला घेऊन जात होते त्याचवेळी जीवा तिथे उभा होता आणि जीवाचं लक्ष माझ्यावर गेलं. मी ओरडत होते हे जीवाच्या लक्षात आलं. जीवाने मला बघितलं आणि जीवा लगेचच गाडी घेऊन आमचा पाठलाग करायला लागला. तो आमचा पाठलाग करत होता. दीपकने मात्र तोपर्यंत सगळी हद्द पार केली होती. दीपकने मला एका जंगलात आणलं होतं आणि एका जंगलात एका झाडाला बांधून तो मला जबरदस्तीने माझ्यासोबत लग्न करत होता. परंतु देवकृपेने तिथे जीवा आला आणि जीवाने दीपकची धुलाई केली आणि दीपकपासून तो मला सोडवून इथपर्यंत घेऊन आलाय. दीपकने आज जबरदस्तीने माझ्याशी अक्षरशः लग्नच केलं असतं, परंतु फक्त आणि फक्त जीवा होता म्हणून मी वाचले. आज जर तुम्हाला मी इथे दिसते ना तर ते फक्त आणि फक्त जीवामुळे. नंदिनीच्या तोंडून हे सत्य ऐकून सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. एकामागून एक नवनवीन चॅलेंजेसला ते सगळेजण फेस करत असतात आणि आता नंदिनीबद्दल वेगळंच त्यांना कळलेलं असतं. सगळ्यांना आता एक गोष्ट समजलेली असते की नंदिनीची या सगळ्यामध्ये काहीच चूक नव्हती. नंदिनीने कुठेही तोंड काळं केलेलं नव्हतं किंवा कुठल्या मुलासोबत ती पळूनही गेलेली नव्हती. तर तिच्यावर एवढा मोठा प्रसंग ओढावला होता म्हणून ती लग्न मंडपात येऊ शकली नाही. जीवाने तिला वाचवलं त्यामुळे सगळ्यांना आता जीवाबद्दल प्राऊड फील होतं. त्यानंतर आता नंदिनीचे बाबा जीवाला हात जोडून म्हणत असतात की खरं तर तुम्ही होतात म्हणून हे सगळं झालं. तुम्ही होतात म्हणून माझी मुलगी वाचली. माझ्या मुलीवरचं एवढं मोठं संकट टळलं. आई म्हणते की हो जीवा, खरंच तू खूप मोठं काम केलंय. आमच्या लेकीला तू परत घेऊन आलाय. तुझे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. परंतु जीवाने कुठलेही उपकार केलेले नसतात किंवा त्याबद्दल त्याला काहीच वाटत नसतं. त्याला फक्त दिसत असते समोर काव्या आणि काव्याच्या गळ्यात असलेलं दादाच्या नावाचं मंगळसूत्र. बस हाच विचार करून जीवा टेन्शनमध्ये असतो. त्यावेळी मामा नंदिनीला म्हणतात की नंदिनी, अगं तू हे सगळं बोलतीयस, परंतु अगं आम्हाला तर व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओमध्ये तू स्वतः सांगत होती की तू कुठल्या मुलासोबत पळून जातीयस किंवा त्याच्यासोबत तुला प्रेमविवाह करायचा आहे आणि म्हणून तू ह्या लग्नातून पळून गेली आहेस वगैरे वगैरे. त्यावेळी नंदिनी सगळ्यांना सांगते की तो व्हिडिओ खोटा होता. तो व्हिडिओ दीपकने स्वतः बनवला होता. तुम्हाला वाटलं नाही का कोणाला की तो व्हिडिओ फेक असेल म्हणून? असं ती पार्थकडे बघून विचारत असते, कारण पार्थला तरी विश्वास असायला हवा होता असं तिला वाटतं. आजी म्हणते की अगं त्यातलं आम्हाला काही कळत नाही. त्यावेळी नंदिनी म्हणते की आजी, अगं पण मी तर कळते ना तुम्हाला. अगं ते तर फक्त एक यंत्र आहे. पण मग मनाचं काय? तुमच्यापैकी कोणालाच असं वाटलं नाही की आपली नंदिनी असं कधीच वागू शकत नाही म्हणून? खरं तर माझं लग्न ठरलं होतं पार्थसोबत. ज्या दिवसापासून माझं लग्न त्यांच्याशी ठरलं तेव्हापासूनच मी त्यांची होऊन गेले होते. त्यानंतर किती सगळ्या गोष्टी बदलल्या माझ्या आयुष्यात आणि त्यांच्या देखील. आणि आमच्या दोघांच्या लग्नामध्ये खूप चॅलेंजेस आले, परंतु मी मात्र त्यांच्यावर असलेला माझा विश्वास कधीच डगमगू दिला नाही. लग्न मोडत होतं तरी सुद्धा मी मोडू दिलं नाही. एवढं सगळं असताना मी हे सगळं का करेल? जर मला पळूनच जायचं होतं तर मी लग्न का वाचवण्यासाठी धडपड करत होते ही गोष्ट कोणालाच कळली नाही का? एकदा तरी या गोष्टीचा विचार करायला हवा होता ना की मी पार्थला का म्हणून सोडून जाईल. त्यावेळी नंदिनी फक्त पार्थलाच हा जाब विचारत असते, तुम्ही सगळेजण असं कसं काय करू शकता? आणि पार्थ तुम्ही सुद्धा. पार्थला आता काय बोलावं तेच कळत नसतं. नंदिनी म्हणत असते की मला किडनॅप करण्यात आलं होतं. मी कुठल्या परिस्थितीत इथे धावत पळत आली आहे हे फक्त मला माहिती आहे. आणि इथे येऊन बघते तर काय की पार्थचं काव्याशी लग्न. हे सगळं कसं काय पॉसिबल आहे? हे सगळं तुम्ही कसं काय करू शकता? पार्थ, तुम्हीच मला म्हणाला होता ना की मी येईपर्यंत तुम्ही माझी वाट बघाल का? तुम्ही इथेच थांबाल का? पार्थला तो क्षण आठवत असतो की जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा नंदिनीला रम्याबद्दल कळलं होतं त्याचं पार्थवर प्रेम आहे. त्यावेळी नंदिनी पार्थला म्हटली होती की रम्या मला भेटायला आली होती आणि तिने तुमच्यावर असलेल्या प्रेमाबद्दल देखील मला कबुली दिली आहे. हे बघा, या सगळ्या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही. मला फरक पडतो ते तुमच्या उत्तराने. तुमच्या मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यावेळी पार्थ म्हणतो की तुम्ही प्लीज माझ्यासाठी 15 मिनिटे थांबाल. त्यावेळी नंदिनी म्हटलेली असते की काळजी करू नका, मी तुमची वाट बघेल. आणि तो क्षण पार्थला आठवतही असतो. नंदिनी त्यावेळी पार्थला म्हणत असते की ज्यावेळी तुम्ही तिथून गेला होता तेव्हा मी जाऊ शकत होते, तरीसुद्धा मी थांबले. तुमच्यासाठी मी थांबले, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं. खरं तर तेव्हाच मी लग्न मोडून टाकायला पाहिजे होतं ना, परंतु मी असं काही केलं का?
त्यावेळी थांबण्याची वेळ माझी होती, माझी थांबण्याची वेळ होती, मी त्यावेळी थांबले. परंतु आज मात्र थांबण्याची वेळ तुमची होती ना. तुम्हाला माझ्यासाठी थांबावंसं नाही वाटलं का पार्थ? असा पार्थला आता नंदिनी जाब विचारत असते. आणि पार्थ आता स्वतःच्याच नजरेत खूपच खालावलेला असतो. हे सगळं काय झालं याचं त्याला फार वाईट वाटत असतं. तर आपण खूप मोठी चूक करून बसलो. ही आपली चूक आहे की परिस्थितीची चूक आहे हेच त्याला कळत नसतं. नंदिनी रडत असते आणि म्हणत असते की हे सगळं काय चाललंय. आज माझी लहान बहीण काव्या, जी माझी पाठ राखीन आहे, ती आज माझ्या जागी लग्नाला उभी आहे. अगं आई, हा सगळा काय प्रकार आहे? असं कसं काय तुम्ही करू शकता? असं कसं तुम्ही माझ्या जागी काव्याला लग्नाला उभं करू शकता? अगं हे सगळं करण्याआधी निदान तुम्ही तिच्या मनाचा तरी विचार करायला हवा होता ना गं. त्यावेळी काव्याला मात्र खूप रडायला येत असतं. त्यावेळी आई नंदिनीला सांगत असते की नंदिनी, अगं त्यावेळची परिस्थिती खरंच खूप वेगळी होती. अगं तुला माहीतच नाही आहे की तू जेव्हा निघून गेली तेव्हा काय काय घडलं ते. अगं तुझा तो मेसेज आला तेव्हा नंदिनी म्हणते की मेसेज आला आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला. अगं आई, तुझासुद्धा या सगळ्यावर विश्वास बसला. आई, तुझा या सगळ्यावर कसा काय विश्वास बसू शकतो गं? तू तुझ्या मुलीला आत्ता ओळखायला लागली आहे का? लहानपणापासून तू मला ओळखतीये ना. तुझा तरी माझ्यावर विश्वास असायला हवा होता ना. नंदिनी रडत असते. त्यावेळी बाबा नंदिनीला म्हणत असतात की नाही अगं नंदिनी, नाही, आमचा विश्वास नाही बसला की आमची मुलगी असं काही करेल. आम्हाला माहीत होतं की आमची मुलगी निर्दोष आहे, परंतु इथे लोकांनी अशी परिस्थिती आमच्यावर आणली होती ना की आम्हाला हे सगळं करणं भाग पडलं. अगं जेव्हा तू इथे लग्न मंडपात नव्हती ना, त्यामुळे गावकरी मात्र खूप संतापले. मग घडलेला सगळा प्रकार बाबा आता नंदिनीला सांगू लागतात की जेव्हा तू लग्नातून निघून गेली आणि तो व्हिडिओ जेव्हा सगळ्यांसमोर आला तेव्हा गावकऱ्यांनी अक्षरशः आम्हाला वेड्यात काढलं. तुमची मुलगी असं करतेय, तुमच्या मुलीने इज्जत घालवली आहे आणि फक्त तुमची नाही तर गावची सुद्धा या सगळ्यामध्ये इज्जत गेली आहे. त्यामुळे आता तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. अगं पार्थ तुला शोधायला सुद्धा निघाला होता. तो म्हणत होता की मला माझ्या बायकोला शोधायला जाऊ द्या, परंतु गावकऱ्यांनी मात्र त्याला कुठेही जाऊ दिलं नाही. गावकरी प्रत्येक क्षणामध्ये जाळपोळाची भाषा करत होते, प्रत्येक वेळी तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते, लाठीमार करण्याची भाषा करत होते. अगं तुला माझं म्हणणं खोटं वाटत असेल, परंतु एकदा पार्थच्या आईकडे बघ. त्यांना अगं एका गावकऱ्याने अक्षरशः काचेचा ग्लास फेकून मारलाय. यावरून तुझ्या लक्षात येईल की इकडे काय परिस्थिती झाली होती. अगं त्याच्या आधी मात्र पार्थ एकटे सगळ्यांशी लढत होते, एकटे त्यांनी सगळ्यांना उत्तरं दिले. परंतु ज्यावेळी त्यांच्या आईला लागलं त्यावेळी मात्र ते थांबले आणि त्यावेळी त्यांना कळलं की परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे. हे बघा, आमच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता, त्यामुळे आम्हाला हे सगळं करावं लागलं. मग नंदिनी म्हणते की अहो बाबा, परंतु त्यासाठी काव्याचा का बळी दिला तुम्ही? काव्याच का निवडली? बाबा म्हणतात की कदाचित असं घडायचं होतं म्हणून हे घडलं आणि माईंचे शब्द खरे ठरले. सोयरीक तर आपली जुळली, परंतु लग्न होणं कठीण आहे असं माईंनी सांगितलं होतं आणि सेम टू सेम तेच घडलंय आता. नंदिनी, अगं तुझं आणि पार्थचं लग्न तर नाही होऊ शकलं, परंतु सोयरीक जुळली, ती पण अशा प्रकारे. बाबा पार्थ आणि काव्याकडे बोट दाखवतात. नंदिनी पार्थ आणि काव्याकडे बघत असते. तिला फार वाईट वाटत असतं की आज जी पार्थसोबत उभी राहण्याची जागा तिची होती, ती आज त्या जागेवर आज नंदिनी उभी आहे. आणि नंदिनीला अजिबात काव्यावर जलस फील होत नसतं. खरं तर तिला काव्याची काळजी वाटत असते की काव्या माझी बहीण, ती किती बिनधास्त आहे, तिला लग्न करायचं नव्हतं, तिची स्वप्न होती, तिला IAS व्हायचं होतं आणि किती मुक्त विचारांची आहे ती. आणि तरीसुद्धा या सगळ्या प्रकरणात ती देखील आज फसली आहे. तिला हे लग्न करायचं नव्हतं, तरीसुद्धा हे लग्न तिच्यावर लादलं गेलं आहे. तिच्या स्वप्नांचा सगळा चकनाचूर झाला आहे. तिची स्वप्न हरवली आहेत या लग्नामुळे. आणि या सगळ्यामुळे काव्याला काय वाटत असेल, तिच्या मनाची जाणीव नंदिनीला असते. नंदिनीला काव्यासाठी सुद्धा फार वाईट वाटत असतं. त्यावेळी काव्याला मात्र अश्रू अनावर होतात. काव्याला फार वाईट वाटत असतं की या सगळ्या प्रकरणात शेवटी मीच अडकले गेले ना. म्हणजे ताईसुद्धा परत आली, परंतु माझं आणि पार्थचं लग्न होऊन गेलंय. जीवासुद्धा आत्ताच आलाय. हे सगळं माझ्यावरच शेकायचं होतं का? हे सगळं प्रकरण माझ्याच बाबतीत घडायचं होतं का? असा आता विचार करत तिथून काव्या निघून गेलेली असते, रडत रडत निघून गेलेली असते. काव्या जेव्हा तिथून रडत जाते तेव्हा मात्र सगळ्यांना फार वाईट वाटतं. काव्या आता रूममध्ये गेलेली असते. त्यावेळी मामी, आई सगळ्याजणी तिथे आलेल्या असतात. काव्या आता तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकायला निघालेली असते, फेकून द्यायला निघालेली असते, कारण तिच्यासाठी त्या मंगळसूत्राचा काही एक अर्थ नसतो. ते लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालंय याची जाणीव तिला असते. आणि आता नंदिनी ताई आली आहे म्हणून या लग्नासाठी मी का उभं राहिलं आणि हे लग्न
आणि हे लग्न का ग्राह्य धरलं जावं म्हणून आता काव्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकत असते, कारण या लग्नाला ती मान्यताच देत नसते. त्याच वेळी मामी म्हणत असते की अगं काय करतेस काव्या, तू मंगळसूत्र का फेकून देतेस. तेव्हा काव्या म्हणते की अगं मामी, आता झालं ना तुमच्या मनासारखं, झालं ना सगळ्या गोष्टी, आता नंदिनी ताई आली आहे ना, तिचं होणार होतं ना जिजूसोबत लग्न, आता द्या ना मला या सगळ्या गोष्टींचे उत्तरं. नंदिनी ताई नाहीये, त्यामुळे तुम्ही मला जबरदस्तीने मगाशी लग्न मंडपात बसवलं ना, आता आली आहे ना ती, द्या ना तिचं लग्न लावून. आणि तसंही आमच्या दोघांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. नंदिनी ताईचं आणि जिजूचं दोघांचंही प्रेम आहे, त्यांचं दोघांचं लग्न लावून द्या, मला कशाला मध्ये फसवताय. आणि तसंही हे लग्न मी मान्य करत नाही, त्यामुळे तुम्ही देखील हे मान्य करू नका आणि नंदिनी ताईचं पुन्हा एकदा लग्न लावून द्या. ताई आली आहे आणि ह्या लग्नातून आता मी सुटले, त्यामुळे ताईचं लग्न आता लावून द्या. मग त्यावेळी आता मामी काव्याला म्हणत असते की काव्या, अगं परंतु या मंगळसूत्राचं काय. अगं काव्या, सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तुझं लग्न लागलंय. अगं मंगळसूत्र म्हणजे साधा दागिना अजिबात नसतो, आता जन्माची गाठ असते ग ती. एकदा की पुरुषाने बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तर ते मंगळसूत्र तिला आयुष्यभर काढता येत नाही. मंगळसूत्र म्हणजे साधा दागिना अजिबात नाहीये ग काव्या. तर काव्या म्हणत असते अगं ते मंगळसूत्र आहे म्हणून नात्यांची तडजोड होत नसते मामी. मंगळसूत्र वाईट आहे असं कुठं म्हणते मी. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य घालवावं असं वाटतंय, त्याने घालावं की आपल्या गळ्यात मंगळसूत्र. अगं त्याने जर मंगळसूत्र घातलं ना तर ते मंगळसूत्र मी आयुष्यभर माझ्या गळ्यात घालून मिरवेल, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी ते मंगळसूत्र कधीच काढणार नाही. त्या मंगळसूत्राची किंमत माझ्यासाठी खूप काही असेल, खूप मौल्यवान दागिना असेल तो माझ्यासाठी. परंतु ह्या मंगळसूत्राचं काय, हे मंगळसूत्र कुठल्या परिस्थितीत माझ्या गळ्यात बांधण्यात आलंय. अगं हे मंगळसूत्र मी बघते ना तर मला माझ्या गळ्याला फास लागलाय असं मला वाटतंय, कोणीतरी साप माझ्या गळ्यात अटकवलाय असं मला वाटायला लागलंय. मला हे मंगळसूत्र अजिबात नको आहे, मला हे मंगळसूत्र घालायचंच नाहीये, या लग्नाला मी मान्यतच नाहीये, त्यामुळे हे मंगळसूत्र मी आत्ताच्या आत्ता काढून टाकते. असं म्हणून काव्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढत असते. काव्या काही ऐकतच नसते. शेवटी आता आजी काव्याच्या कानाखाली ठेवून देते. काव्या आजीकडे बघत असते. त्यावेळी शारदाही तिथे आलेली असते. आजी शारदाला म्हणते की शारदा, अगं समजाव तुझ्या लेकीला, कसं वागते ती बघ एकदा. आता नंदिनी आली आहे म्हणून ती स्वतःच्या लग्नाला मानत नाहीये, ती पारचं आणि तिचं लग्न मानत नाही म्हणून मंगळसूत्र गळ्यातलं काढून फेकायला निघालीये. शारदा म्हणते की अगं काव्या, असं काय करतेयस, आता तुझं लग्न होऊन गेलंय, ते मंगळसूत्र नको काढूस बाळा. तेव्हा काव्या म्हणते की अगं आई आता तू सुद्धा हेच बोलतीयस का, तुला पण हेच बोलायचंय का. अगं आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे तुला सगळं माहिती आहे ना, तरी सुद्धा तू असं बोलतेयस. हे बघ, ताई नव्हती म्हणून मला लग्नाला उभं राहायला लागलं ना, म्हणून माझं आणि पारचं लग्न झालं ना, परंतु आता ताई आली आहे ना, ताईचं आणि पारचं लग्न होऊ शकतं पुन्हा, यामध्ये मी का माझा बळी देऊ. मामी म्हणते की काव्या आता आपण बोलून काही उपयोग होणार नाहीये, विषय संपलाय आता, तू लग्नाला होकार दिला म्हणून हे सगळं घडलंय. त्यावेळी काव्या म्हणते की काय, मी लग्नाला होकार दिला, मी कधी लग्नाला होकार दिला. अगं तुम्ही सगळ्यांनी मला बोलू तरी दिलं का, किती माझ्यावर बर्डन आणलं, किती मला जबरदस्ती केली या लग्नासाठी, किती फोर्स केला तुम्ही सगळ्यांनी. मला माझं मत मांडण्याची तरी संधी मिळाली का. आणि बाबा तर माझ्या पाया पडले ग अक्षरशः. सांग ना मामी, मग अशा वेळी मी काय करणार होते, अशा वेळी मी कसं हे लग्न नाकारणार होते. जर तुम्ही सर्वजण माझ्यावर एवढा प्रेशर टाकला त्या गोष्टीसाठी, एवढं मला फोर्स केलं त्या लग्नासाठी, तर मी नाही कसं म्हणू. तुम्ही जरा माझ्याही मनाचा एकदा विचार करा ना. आता ठीक आहे ना, नंदिनी ताई आली आहे तर आता का माझ्यावर ही जबरदस्ती करताय तुम्ही. मी आत्ताच्या आत्ता बाबांशी जाऊन बोलते आणि बाबाला माझं मन कळेल. असं म्हणून काव्या तिथून जात असते. तर आजी आता काव्याला थांबवते आणि काव्याला म्हणते की काव्या, कुठे चालली आहेस तू, थांब इथेच. आता उगाचच बाहेर जाऊन काही राडा करू नकोस आणि काही भलतसलत करू नकोस. बघ आता तुझी या लग्नातून सुटका होऊ शकत नाही, त्यामुळे जरा या सगळ्या गोष्टी समजून घे काव्या. आणि शारदा, समजाव तुझ्या लेकीला की आता तिचं दुसरं लग्न नाही होऊ शकत, तिचं लग्न आता झालंय. तेव्हा शारदा म्हणत असते की हो काव्या, तुझं पार सोबतच लग्न झालंय आणि पार्थच तुझा नवरा आहे. आणि जरी आता नंदिनी आली असेल तरी सुद्धा नंदिनीचं आणि पारचं लग्न नाही होऊ शकत. काव्या म्हणते की नाही, मला हे लग्न मान्यच नाहीये, मी हे लग्न मान्यच करणार नाहीये. मी आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र पण काढणार आहे आणि बाबांशी जाऊन सुद्धा बोलणार आहे. मला हे लग्न मान्य नाहीये, बाहेर सगळ्यांना जाऊन मी सांगणार आहे की मी हे लग्न मानतच नाही म्हणून, आणि नंदिनी ताईचं आणि जिजूंचं लग्न लावून द्या.
असं म्हटल्यावर श्राद्धा आता काव्याला म्हणते की काव्या काव्या तू असं काही एक करणार नाहीये. हे बघ काव्या, या सगळ्या गोष्टी जुळून आल्यात, देवाचा आशीर्वाद आहे म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवानेच हे सगळं काही ठरवलंय. आणि एक गोष्ट लक्षात घे, जर तू असं काही केलं, जर बाहेर जाऊन तू काही सांगितलं, तुझ्या बाबांशी काही बोलली, तर या सगळ्या प्रकरणातून मात्र तुझ्या बाबांचा तर जीव जाईलच जाईल, परंतु माझा सुद्धा जाईल. आईचं ते बोलणं ऐकून काव्याला धक्का बसतो. काव्याला पुन्हा एकदा प्रेशराईज केलं जात असतं. ज्या प्रकारे लग्नाला तिला उभं केलं जात असतं, ज्या प्रकारे मरणाच्या धमक्या देऊन तिला लग्नाला उभं केलेलं असतं, त्याचप्रमाणे आता लग्न तिने मोडू नये म्हणून तिला धमक्या दिल्या जात असतात किंवा तिला इमोशनल ब्रेकडाऊन तिचं केलं जात असतं, तिला इमोशनल केलं जात असतं. त्यामुळे काव्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जीवा हा काव्याकडे आलेला असतो. काव्याला तो म्हणत असतो की काव्या हे सगळं काय आहे. काव्या म्हणते की जीवा जीवा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, अरे मी हे लग्न नाही मानत जीवा. जीवा म्हणतो की नाही मानत तू हे लग्न, नाही मानत हे लग्न, तर मग काढून टाक हे मंगळसूत्र. त्यावेळी काव्या आता तिच्या मंगळसूत्राला हात लावते आणि तिच्या मंगळसूत्राकडे ती बघत असते. तर इकडे पार्थची सुद्धा हालत काही वेगळी नसते. पार्थ खूप रडत असतो आणि आपण नंदिनीला फसवलंय असं त्याच्या मनात येत असतं. मग त्यावेळी आता आई ही पार्थला समजावून सांगत असते की पार्थ, आता तुझं काव्याशी लग्न झालंय, तुझं लग्न काव्याशी झालंय आणि आजपासून ती काव्या पार्थ देशमुख आहे. तर जीवा मात्र काव्यासाठी खूप मोठं विधान करतो आणि काव्याला तो सांगतो की काव्या आजपासून तू माझ्यासाठी मेली. हे सगळं ऐकून काव्याला आता प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि काव्या आता चारही बाजूंनी अडकलेली असते. एक म्हणजे तिचं कुटुंब जे की तिला प्रेशराईज करत असतं हे लग्न मानण्यासाठी. दुसरं म्हणजे तिचं पार्थसोबत लग्न झालेलं असतं जे की तिच्या मनाविरुद्ध असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यावर तिचं प्रेम असतं त्याचा देखील आता तिच्यावर विश्वास राहिलेला नसतो आणि तो सुद्धा म्हणत असतो की तू मला धोका दिलाय आणि मी तुझं कधी तोंड बघणार नाही, तुझ्याशी बोलणार नाही. त्यामुळे काव्या आता फार मोठ्या अडचणीत सापडलेली असते आणि तिच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा फार परिणाम होतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.